तर ही आहे आजच्या आपल्या छोट्याशा प्रवासासाठी ही आपली बाईक, आपल्या गावची लाल परी. मला हे दाखवायला थोडंसं नवल वाटतंय, चक्क एसटीनं प्रवास करणारा ब्लॉगर आज बाईक ब्लॉगर बनलेला आहे. गाडी चालवायची मजाच काही ओर आहे भाई. बऱ्याच दिवसानंतर मी गाडी चालवते ना, मला वेळ मिळत नव्हता. आता जसा वेळ मिळला ना, एन्जॉय. हो हो हो, बंपी पण आहे, खाली वर खाली वर खाली वर. मान तो काय लागली राव. बरंच म्हणजे असं फर्स्ट टाइम मी करतोय ना. घाट जोरात आहे. आमच्यातले एक पाहुणं पडलं रे इथं आणि एकदम जबरदस्त आहे राव. बघा ना आजूबाजूचा नजारा काय आहे. शिखर शिंगणापूरचं दर्शन घेऊया. बोला हर हर महादेव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आज आपला प्रवास जरा थोडासा युनिक आणि हटके असणार आहे. आजचा प्रवास एसटीने नाही तर आपला बाईकने होणार आहे. पाहू शकता आपण ही बाईक घेऊन जाणार आहे आजच्या प्रवासाला. आणि प्रवासाचा जो मार्ग असणार आहे थोडासा युनिक असणार आहे. इथून आपण जाणार माळशिरस, नातेपुते आणि शिखर शिंगणापूर असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे. आपल्या गाडीचा म्हणजे आपला मार्ग असणार आहे. इथून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपण असे प्रवास करणार आहेत ना बाईकच्या माध्यमातून जिथपर्यंत एसटी वगैरे जात नाही. म्हणजे जसं की सांगेनच मी पुढे. तर महाशिवरात्री दिनानिमित्त हा छोटासा प्रवास मी तुम्हाला दाखवतोय. जसं नगरच्या साईडला शनी शिंगणापूर आहे तसं आपल्या साईडला पण एक शिंगणापूर आहे, शिखर शिंगणापूर म्हणून. मोठा असं शिखर आहे. त्या शिखरावर गेले की एक महादेवाचं मस्तपैकी असं मंदिर लागते. तिथे जाऊया, तयारी करूया आपण. आता मस्तपैकी सामान वगैरे बॅग भरूया. तर आपला मोटो ब्लॉकचा सेटअप रेडी झालेला आहे. हेल्मेट वगैरे पाहू शकता तुम्ही. एक्सरचा हेल्मेट आहे. गोप्रो माउंट साठी माउंट बसवलेला आहे. प्रवास छोटा असो किंवा मोठा असो हे मॅटर करत नाही. आपण बाहेर चाललो हे मॅटर करतं. त्यामुळे एक छोटासा बॅकअप असणं महत्वाचं आहे. तुम्हाला विशेष ओळख करून द्यायची आहे. आपला मोतू काय चाललं रे बाळ. काय फोड आली काय चावाय बसला. मारू काय हात दे हात दे हात दे नेट दे. उभा राहा. अच्छा बस आता खाली. आता बाईक रायडिंगचा एक्सपिरियन्स थोडासा वेगळा असणार आहे. हे स्वच्छ वगैरे करून घेऊया. फक्त काच महत्वाचे. काच व्यवस्थित दिसली ना मग काय विषय ना. कारण हेल्मेट मधून जे आजूबाजूचे लोक दिसतात ना ते ठळक दिसत नाहीत. त्यामुळं इथं माझा प्लॅन आहे 360 अँगल मिरर बसवायचा. तर ही आहे आजच्या आपल्या छोट्याशा प्रवासासाठी ही आपली बाईक. चला म्हणलं मस्तपैकी अशी छोटीशी राईडला चालू करूया. पेट्रोल कोणच चालवत नाही यार. NS200 असून पण 40चा ॲव्हरेज देते बाईक. अजून काय पाहिजे. फायरिंग व्हायब्रेशन कडक आहे राव. चलो गणपती बाप्पा मोरया. मी सुरुवातीला ही जी गाडी घेतली होती ना आपल्या लडाख राईडसाठी घेतली होती. एक मिनटं आता बंद करतो हवाला यायला. हो 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 हो, आपल्या गावची लाल परी. आतमध्ये न जाता आपण आता डायरेक्ट बायपास करूया. कारण आतमध्ये खूप भगदड आहे. आणि पुढे कुठेतरी भरूया आपण पेट्रोल. मला वाटत नाही इथे भरायची काय गरज असेल. एक कांडीमध्ये आरामात पोचून जाईल. विषय आहे का एकदम आपल्याला शिस्तीत जायचंय. तर ही नदी पाहत असाल तुम्ही. ही आपल्या गावची नीरा नदी ती आपण सोडलेली. बाईक विषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. ही जी बाईक आहे ना NS200 आहे. लडाख राईडसाठी जायचं म्हणून घेतली होती. पण अजून तसा योग आलेला नाही या बाईकचा. कारण मला त्या गोष्टीत वेळच मिळत नाही. तुम्ही ब्लॉग वगैरे बघताय तुम्हाला माहिती आहे. मला बरेच असे रूट कव्हर करायचे. हायवे तर भाई एकदम मक्खन. आपण चाललोय ते हायवे ना हा संत तुकाराम पालखी महामार्ग आहे. आपण जो जाणार आहे तो ज्ञानेश्वर पालखी महामार्ग आहे. त्या रोडवरनं जाणार आहे आपण. थोडक्यात सांगायचं झालं तर हा रोड इंदापूरला जातो. आपण ज्या रोडनं जाणार आहे तो माळशिरस नातेपुते रोड आहे. तर आता इथून आपण टर्न घेऊया. फायनली मंडळी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल वगैरे मस्तपैकी असं टाकलेलं आहे. आणि आरसा पण थोडासा लूज होता. मेकॅनिक शॉपकडून आपण आरसा पण टाईट केलेला आहे जेणेकरून प्रॉपर पाठीमागचं दिसलं पाहिजे. सारखा खाली येत होता. स्टँड आहे ना थोडासा लूज आहे हा पण. ह्याला एक्सल ॲलन की लागतो बहुतेक. हां त्याच्याशिवाय हे फिट होणार नाही. पण असो बाकीच्या सगळ्या वस्तू प्रॉपर व्यवस्थित झालेले आहे. आत्ता आपण ज्या रोडवरनं जातोय हा जो रोड आहे तो माळशिरस रोड आहे. जो पंढरपूरवरून रोड येतो ना तो रोड आहे संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग. आत्ता 38 किलोमीटर दाखवतोय. म्हणजे जवळपास आपण 12 किलोमीटर पार केलेलं आहे. आपल्या चॅनलवर बाईक राईड मी फर्स्ट टाईम टाकतोय. थोडंसं सांभाळून घ्या, नवीन आहे. आणि काही गोष्टी मला माहीत असल्यामुळे मी हे ट्राय करतोय. ज्या दिवशी महाशिवरात्री आहे ना त्याच दिवशी आपला रूट होतोय पुणे गाणगापूर. नाईटची गाडी पकडली आपण. मार्ग थोडासा युनिक आहे आणि रात्रांनी बसचा ब्लॉग आहे. पण हा आपण महाशिवरात्री स्पेशल ॲडव्हान्स टाकलेला आहे हा व्हिडिओ जो बाईकने करतोय आता सध्या. मजा येते यार बाईक रायडिंगचा. प्रॉपर सेटअप म्हणजे विषय नाही. बाईक रायडिंग वगैरे करतात ना ते लोक तो थोडंसं काय ना काहीतरी बोलतात पण वेगळ्या दुनियेत असतात. आजूबाजूला जे लोक चाललेत ना काय घेणं देणं नसतं. एकदम म्हणजे प्रॉपर त्यांच्या मनामध्ये गुंतलेले असतात ते. हो 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 हो, वेलकम टू माळशिरस.
तर आता इथून पुढे नातेपुतेचं जे अंतर आहे इथं 18 किलोमीटर नंतर आपल्याला टर्न मारायचा आहे लेफ्टला. अरे बापरे, माळशिरसची हे तलाठी का तहसील कार्यालय, बरीच गर्दी आहे इथे बाहेर. अशी लोक आल्यावर काय घेणार, शिंगावर म्हणतो मी. पुणे इथून 144, शिखर शिंगणापूर 21, नातेपुते 4 किलोमीटर. मंडळी, आपण नातेपुते न जाता आपण नातेपुते बायपास करणार आहोत, कारण आपल्याला जायचंय शिखर शिंगणापूर. गाडी चालवायची मजाच काही ओर आहे भाई. बऱ्याच दिवसानंतर मी गाडी चालवते ना, मला वेळ मिळत नव्हता, आता जसा वेळ मिळला ना एन्जॉय. मंडळी, तुम्हाला मी खरं सांगू का, एक रूट असा आहे की मला तुमच्यापर्यंत ते दाखवायचं आहे. तो रूट एकदम म्हणजे मानदेशातला एकदम बेस्ट रूट आहे आणि सगळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारी भारी बघायला मिळणार रोड, आणि एकदम जबरदस्त आहे राहू. बघा ना आजूबाजूचा नजारा काय आहे. जसं आपण नातेपुतेमध्ये एंट्री मारली ना, सगळा एरिया चेंज झाला. इथून पुढे डिझर्ट वाटतं, एकदम वाळवंट असल्यासारखं. एक नंबर काय नजारा आहे भाई. पावसाळ्याच्या सीझन मध्ये सगळं हिरवगार होत असेल नाही का. खुशियां दा दिन आया, अज रज रज पाओ लोड़ी. खुशियां दा दिन आया, अज रज. समोर एसटी चालली आहे, आटपाडी आगाराची आहे. पुढे चालली बारामती आटपाडी. आली बारामतीवरून, आता आटपाडीला चालली. आपल्याला इकडेच जायचे ना. ओके, काहीतरी घ्यावं म्हणलं, पण घेऊन आलो मी ऑलरेडी. तर आता काय इथे वेळ नाही घालवायचा आपल्याला, जाऊया आता. रोड बघा भाई, इथून काय दिसतंय हा रोड. लांब लांबपर्यंत तुम्ही पाहू शकता, एकदम सपाट. म्हणजे आपण माळरान म्हणतो ना, एकदम त्या टाईपचं आहे. बारामतीवरून आलेली गाडी या आटपाडीला जाते ना, ती याच मार्गे जाते शिखर शिंगणापूर करत. पण लोकल गाडी आहे, जास्त काही मोठा रोड नाही तिचा, पण एकदम युनिक आहे यार. कधी आलात ना, कधी प्रवास करायचा. मी ऑलरेडी याच्यावर प्रवास केलेला आहे. आता आपण जिथून वळालो ना, तिथून फक्त शिखर शिंगणापूर 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मला हे दाखवायला थोडंसं नवल वाटतंय, चक्क एसटीनं प्रवास करणारा ब्लॉगर आज बाईक ब्लॉगर बनलेला आहे. थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं मला. थांबा, पहिले एसटीला जाऊया. एसटी स्लो आहे थोडीशी, 40-45चा स्पीड आहे. एवढ्या स्पीडला तर आपण नाही आहे. आपण जिथून वळालो ना, तिथून खरी मजा चालू होते. कारण रोड जो आहे ना, थोडासा वळणाचा रोड आहे, आणि थोडासा वरून गेलं का नाही, तिथं पण वळणाचे अशा भयानक टर्न आहेत. मजा येणार आहे एकदम जबरदस्त. आता एसटीला आपण पुढे पाठवलेलं आहे. जाऊया. आता मान तो काय लागली राव. बरेच म्हणजे असं फर्स्ट टाइम मी करतोय ना. तुम्हाला रस्ता वगैरे दिसत असेल तर बघून घ्या. मला काही कॅमेरा इथून दिसत नाही कसा आहे काय, पण रस्ता बघून घ्या तुम्ही. इथं असा वळणाचा रोड आहे. हो हो हो, बम्पी पण आहे. खाली वर खाली वर खाली वर. मजा आहे राव. राणेवाडीचा जो बोर्ड होता ना, तिथून घाटाला सुरुवात झालेली आहे. शिखर शिंगणापूरचा घाट आहे हो. हो हो हो. हो हो, हा सगळ्यात मोठा आणि मेन टर्निंग पॉईंट आहे. इथून भले भले गाड्या वळत नाहीत, पण वळवायला बघा किती मोठी आणि आखूड जागा आहे. इथं पण मोठा एक टर्न आहे, आणि वळायला सुद्धा आखूड जागा आहे. टर्न बघा, एसटी कशी येत असेल राव इथे. तुम्हाला जर बघायचं असेल ना एसटी कशी येते या घाटातून, माझा एक जुना व्हिडिओ आहे, तो जाऊन बघू शकता तुम्ही. आय थिंक मला वाटतं नातेपुतेवरून अकलूज असं काहीतरी, आपण दहिवडी अकलूज असं काहीतरी रोड बनवलेला आहे. एकदम जुना रूट आहे, तुम्ही बघू शकता ते.
लडाखसाठी ही गाडी एकदम परफेक्ट आहे. कारण म्हणजे असं फील नाही होत की बाबा गाडीला पॉवर कमी आहे. 24 BHP पॉवर आहे, असं फीलच होत नाही की पॉवर कमी वाटते. एकदम आरामात गिअरमध्ये ना असं आरामात गाडी चढून जाईल, काय म्हणजे टेन्शनच नाही ना. सगळ्यात बेस्ट आहे यार. पिशेसावळी 61, दहिवडी 23, शिखर शिंगणापूर 2, सांगली 140, कराड 90, सातारा 85. तर मंडळी आपण इथं वरच्या टेकडीवर पोहोचलेलो आहे, म्हणजे वरच्या पॉईंटला जिथून सेल्फी पॉईंट वगैरे घेतात लोक. तर इथे आलेलो आहे आणि इथे थांबलेलो आहे सेल्फी पॉईंटला. नाही लाजत नाही, रील स्टार आहेत ते. तिच्या इथे एकेच्या एका रात्री त्यांची रील 100K गेली. बोला की sir. काय बोललो मी? काय आता घाट कसा वाटला? हो, घाट जोरात आहे. आहे ती आलोय किती असं असं गाडी झोपवत चालली. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, नीट चालवावं लागते गाडी. आमच्यातले एक पाहुणं पडलं रे इथं, त्याचं आता काहीच ठेवलं नाही लोकांनी. पण आमच्यातले थांब की लागा, बोलतो की लागा, या घाटात फक्त गाडी दमादमान चालवा. पेपर मराठीचा होता आज, पेपर लिहिलाय बघा एक 60 मार्काचा. आता घरी चाललोय बघा. इथं म्हणले जरा आईस्क्रीम खावं, त्यामुळे आता खाऊया आपण आईस्क्रीम. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. फायनली मंडळी आपण आता शिखरावर आलेलो आहे. मस्तपैकी असा घाट आपण कव्हर केलेला आहे. शिखर शिंगणापूरचा घाट एकदम मस्त होता राव. बघा कसं म्हणजे काय नजारा आहे. पावसाळ्याच्या सीझनला आलात ना तुम्ही, हे सगळं हिरवगार झालेले असते. आणि ही जी एसटी चालली आहे, हो एकदम जबरदस्त दिसते राव. मजा आली बाईक रायडिंग करून. काहीतरी वेगळं केलं बऱ्याच दिवसानंतर. सुरुवातीला इथे 1-2 पोरं भेटली होती, त्यांना पण भेटून भारी वाटलं. आणि मस्त असे आपल्याला प्रवासात नवीन नवीन असे मित्रमंडळी भेटतात ना, भारी वाटते. काहीतरी नवीन नवीन ओळखी निर्माण होतात. घाट तर संपला इथं आणि हा सेल्फी पॉईंट आहे. इथून पुढे छोटासा एक म्हणजे जास्त काही मोठं नाही पण छोटासा घाट आहे. आपण आता डायरेक्ट मंदिरात पोचूया. त्याच्यानंतर तुम्हाला मंदिराची थोडीफार माहिती देतो, कशा प्रकारचं हे मंदिर आहे. शिखर शिंगणापूर मंदिर. फायनली मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे शिखर शिंगणापूर, ज्याच्यासाठी आपण हा रूट केला होता. आणि मंदिर बघा समोर. आणि मस्तपैकी इथे स्टॉल वगैरे लावलेले. सध्या टायमिंग झाले 4:54. जवळजवळ 5 वाजत आले. आणि बरोबर 5 वाजता आपले दर्शन होते इथे. जो अंतर होता ना जवळपास 65 किलोमीटरचा समथिंग, त्याच्यासाठी आपल्याला 3 तास वेळ लागलेला. म्हणजे आपण थोडासा थांबत आलोय या ठिकाणी. त्यामुळे रिलॅक्स मस्तपैकी आपण या ठिकाणी देवासाठी प्रसाद घेतलेला आहे. चला मंडळी मस्तपैकी असं शिखर शिंगणापूरचं दर्शन घेऊया. बोला हर हर महादेव. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मान म्हणजे दहिवडी तालुक्यात सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं एक ऐतिहासिक आणि पवित्र गाव म्हणजे शिखर शिंगणापूर. हे केवळ एक गाव नाही, ही आहे श्रद्धेची भूमी, शौर्याची साक्ष आणि इतिहासाची जिवंत कहाणी. या उंच शिखरावर विराजमान आहे श्री शंभू महादेव. प्राचीन, भव्य आणि दगडांवर कोरलेल्या अप्रतिम नक्षीकामाने सजलेले हे मंदिर प्रत्येक दगडात जणू हजारो वर्षांची कथा सांगतोय. दरवर्षी येथे महादेवाची भव्य यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच दक्षिण भारतातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण शिखर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदमून जातं. इतिहासात या मंदिराला विशेष स्थान आहे, कारण हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर म्हणून ओळखले जाते. स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनासाठी येत असत. ही भूमी त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली आहे. शिखर शिंगणापूर जिथे इतिहास आहे, भक्ती आहे आणि प्रत्येक श्वासात महादेवाची शक्ती आहे. बोला हर हर महादेव. तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं हा बाईक रायडिंगचा ब्लॉग नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि जास्त काय मला या दिवसामध्ये या आठवड्यामध्ये बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे एसटीचे ब्लॉग काय आपले लवकर आले नाहीत. ज्यावेळेस मी घरी असतो ना, म्हणजे गॅप पडण्यापेक्षा कोणता तरी एखादा रूट करू म्हणलं, त्यानिमित्तानं आपण बाईक रायडिंगचा एक ब्लॉग केलेला आहे. तुम्ही तो बघितलाच असेल इथपर्यंत. आता माझा प्लॅन आहे की पुढचा जो ब्लॉग असणार आहे आपला पुणे ते गाणगापूर, रात्रानी प्रवास आहे. दिवसा पण गाडी असते पुण्यावरून आणि रात्री पण, म्हणजे मंगळवेढा वगैरे करत करत जाते ती गाडी. माझा प्लॅन आहे की एक ड्रोन वगैरे बाय करायचा, कारण ब्लॉग मध्ये ड्रोनचीच कमी वाटते. बाकी कुठल्या वस्तूची कमी वाटत नाही, पण ड्रोन महत्वाचा आहे. कारण बरेच असे आपल्याला फुटेज ड्रोनच्या माध्यमातून घेता येते. बरेच असे पॉईंट आहेत ते मिस होत आहेत आपल्याकडून. ड्रोनची जी प्राइस आहे ना ती खूप हाई आहे. माझा असा प्लॅन आहे की DJI Mini 5 Pro असा काहीतरी ड्रोन घ्यायचा, पण त्यासाठी मी पण ट्राय करतोय. पण इतकी मोठी वस्तू एकट्यानं घेणं थोडंसंही वाटतं, त्यामुळे आपण सगळ्यांनी ड्रोनसाठी सहकार्य वगैरे करा. बघूया आता डोनेशन मध्ये टोटल किती डोनेशन जमा होते, किती जणांनी डोनेशन केलेले, आणि त्याची सगळी जी लिस्ट आहे ना ते मी अनाउन्समेंट करणार आहे कुणी कुणी पे केलेले. कारण
ज्यांनी पे केलं त्यांना क्रेडिट भेटलंच पाहिजे. ज्यांना कोणाला पे करायचे त्यांनी पे करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, काय विषय नाही, ज्याची त्याची इच्छा. मी असं कधी बोललो नाही, पण मला आता गरज पडली म्हणून मी सध्या तरी बोलतोय. तर चला मंडळी, हा बाईक रायडिंगचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.